पारू यार, कुठे आहेस तू? तू आता इथे असतीस तर लगेच तिच्यासाठी लेप बनवून तिच्या पायाला लावला असता. तिला नक्की आराम मिळाला असता का? आईला खूप त्रास होतो. ती आता किती नाकारत असली तरी आता तिला तुझी गरज आहे. मला खरंच खूप काळजी वाटते आईची. तू ये ना ग लवकर घरी. हॅलो पारू, पारू कुठे आहेस तू आणि कधी येणार आहेस? शी अचानक न सांगता कशी काय केलीस का पारू? बाई एक चिठ्ठी फक्त ठेव. पारू, पारू प्लीज तू आता घरी ये ना. इथे खरंच खूप गरज आहे तुझी. आई चक्कर येऊन पडली. तिला डॉक्टरांनी सांगितलं की कदाचित फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे. पारू काय अजून 2 दिवस? पारू, आईला आता तुझ्या त्या लेपची खरंच खूप गरज होती का? प्लीज परिस्थिती समजून घे ना. इथे तिची काळजी घ्यायला कोणीच नाही आणि मी तुझ्याशिवाय दुसरं कोणावर तिची जबाबदारी सोपून ऑफिसला नाही जाऊ शकत. प्लीज. ह्या गोळ्या आणा. यांना आराम करू द्या. हे बघा, यांची काळजी घ्या. यांना अजिबात उठू देऊ नका. आराम करू द्या. वेळेवर औषध द्या. काळजी घ्या त्यांची. मी निघते. काही वाटलं तर मला फोन करा. काळजी घ्या. एकदम दामिनी, तुम्ही तुमच्या कामाला जा. मी लक्ष देतो याच्यावर. काळजी कर. जा. आईला खूप दुखतंय का ग? साधा मुरगळला रे पाय. मला असं वाटतं की 2-3 दिवसात बरं वाटेल. मला काही फ्रॅक्चर वगैरे काही नसणार आहे. आईला एक विचारू? विचार ना. मला एक वेगळी शंका येते की तू अशी अचानक चक्कर येऊन कशी काय पडलीस? नाही म्हणजे याच्या आधी तर सगळं ठीक होतं ना, मग चक्कर येऊन कशी काय पडलीस?